नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिवानी सुकुमार। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इथलं पार्किंग कसं असतं। तर इथे भारतासारखं नाही आहे की तुम्हाला पार्किंगची फीस द्यावी लागते, जसं की भारतात काही काही जागी आपल्याला द्यावी लागते आणि काही काही नाही। तर इथे कंपल्सरी नाही आहे, तुम्ही जर मॉल बनवता आहे तर तुम्हाला पार्किंग देणं गरजेचं आहे आणि ते पण मोफत। दुसरी गोष्ट म्हणजे की इथे सेन्सर्स लागलेले आहे, मी तुम्हाला दाखवते। आणि ते आहे प्रत्येक गाडीवर, प्रत्येक गाडीच्या पार्किंग स्पॉटमध्ये असं एक सेन्सर असतं वरती, आणि मग ते सेन्सर गाडी लागली की ते सेन्सर रेड होतं, जर रिकामा असेल तर ग्रीन असतो। आणि मग बाहेर तुम्हाला दाखवते मी अजून। जसं लिहिलं आहे त्यांनी की 366 आहे आणि 290 आहे। आपण लेवल एला आहे, तर आपण लेवल एला आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे 366 पार्किंग स्पॉट्स अवेलेबल आहे। कारण की रात्र झाली आहे, मॉल बंद होण्याचा वेळ झाला आहे, दिवसा हे गच्चागच भरलेलं असतं। हे आहे मॉलच्या अंडरग्राउंड पार्किंग। आता जर बाहेर गेलो, बाहेर तर एवढं भव्य पार्किंग आहे आणि असे 9 स्पॉट्स आहे। 9 स्पॉटमध्ये प्रत्येक पार्किंगला म्हणजे समजा P1 नाव असेल तर P1ला किती 600 गाड्या, दुसऱ्याला 800 गाड्या, असे 600 ते 800 प्रत्येक स्पॉटवरती बसू शकतात। तसा होता आजचा व्हिडिओ। तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।